जय महाराष्ट्र, मी मराठी माणूस प्रदीप। साताऱ्याची एक जागा, प्रतिष्ठेची जागा, ज्या जागेकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि त्या जागेवरती उदयनराजे भोसले जिंकलेले आहेत। आता ही जागा प्रतिष्ठेची का, ते कसे जिंकले, काय काय त्यांना आव्हानं आली किंवा काय सगळ्या गोष्टी त्यांच्या त्या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान झाल्या किंवा कसं त्यांना चॅलेंज करावं लागलं, या सगळ्या गोष्टींवरही आपण सविस्तर चर्चा करणार आहे आणि एका महत्त्वाच्या गोष्टीकडे मी येणार आहे। या व्हिडिओच्या शेवटी मी ते तुम्हाला सगळं सांगतो। पहिल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसलेंची प्रतिष्ठेची जागा होती, कारण ते छत्रपती घराण्याचे वंशज आहेत। छत्रपतींच्या गादीवरती किंवा गादीच्या ते मान ठेवणारे एक छत्रपतींचे एक वंशज असल्या कारणाने लोकांना त्यांच्याकडे पाहताना एक वेगळ्या दृष्टिकोनाने पाहावं लागतं। म्हणजे लोकशाहीमध्ये आपण अनेक जण सामान्य लोक पाहतो, पण उदयनराजेंकडे पाहताना ते एक राजे आहेत अशा दृष्टिकोनातून पाहणारी लोक अनेक जण आहेत आणि त्यामुळेच ही सगळी जागा प्रतिष्ठेची आपल्याला पाहायला मिळाली। पुढे शशिकांत शिंदे होते, ज्या शरद पवारांचा 40 वर्षाचा राष्ट्रवादीचा गड हाणून पाडण्याचं काम उदयनराजेंनी केलं आणि त्याच्यामुळं ही लढत फार मोठी होती। ती खास करून शरद पवारांच्या सगळ्या कारकिर्दीविषयी राष्ट्रवादीसाठी ही फार महत्त्वाची होती। झालं मागच्या पोटनिवडणुकीमध्ये उदयनराजेंना थोडीशी हार पत्करावी लागली, कारण त्यांनी जो पक्ष बदलला होता त्या पक्ष बदलण्याचा कुठेतरी फटका तिथं लोकांनी दिला आणि त्याच्यामुळे त्यांना ती हार पत्करावी लागली। या सगळ्या गोष्टी होत असताना काही कारण आहेत, कसा विजय झाला, काय काय झालं, मी तुम्हाला हळूहळू पुढे सांगतो। त्यांच्या नक्की विजयाच्या मागची कारणं काय आहेत उदयनराजेंच्या। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांनी या सगळ्या गोष्टीकडे एका अशा नजरेने पाहिलं की हे छत्रपतींचे वंशज आहेत आणि या गादीचा मान राखला पाहिजे आणि गादीचा मान राखण्यासाठी संपूर्ण हिंदू धर्मांनी किंवा संपूर्ण 18 पगड जातीच्या लोकांनी राजांच्या मागे उभे राहावं, ही एक धुसफूस कुठेतरी जनसामान्यामध्ये निवडणुकीच्या वेळेला होती आणि ती मी स्वतः पाहिली। त्याच्यामुळे त्याचा एक मोठा आधार किंवा त्याचा मोठा फायदा उदयनराजेंना साताऱ्याच्या सगळ्या निवडणुकीमध्ये होताना दिसला। दुसरी गोष्ट म्हणजे महायुतीची ताकद, एक मोठी जी ताकद महायुतीने निर्माण केली होती, त्या ताकदीचा देखील उदयनराजेंना फायदा झाला। कारण ज्या प्रकारे महायुतीनं किंवा उदयनराजेंनी किंवा नरेंद्र मोदी येऊन ज्या प्रकारे प्रचार झाला होता सातारा जिल्ह्यामध्ये, तो प्रचार खरोखर कुठेतरी फळाला येताना दिसतोय आणि त्याची मला असं वाटतं त्याचे सगळे परिणाम किंवा त्याचे सगळे चांगले फायदे उदयनराजेंना इकडे होताना दिसतात। दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामुळं कुठेतरी चांगली मोठी ताकद, कारण एकनाथ शिंदेना मानणारा देखील वर्ग आहे, जो वर्ग किंवा मला असं वाटतं की खास करून एकनाथ शिंदेना मराठा समाजाने चांगलं मतदान केलेलं आपण सगळे पाहिलं आणि त्यांच्या 7 सीट येण्याच्या मागे कुठे ना कुठेतरी मराठा समाजाचा देखील हलका वाटा आहे। त्याच्यामुळं ही जी मराठा समाजाची सगळी गोष्ट मतदान होतं, कुठेतरी यांच्या आव्हानाला ते स्वीकारून मराठा समाजाचा देखील जो रोष होता भाजपावर, तो कुठेतरी दबक्या आवाजात साताऱ्यामध्ये राहिला आणि ती सगळी मतं इथं मिळालेली आपल्याला पाहायला मिळतात। कारण मोठे दिग्गज नेते साताऱ्यातले असल्या कारणानं, म्हणजे एकनाथ शिंदे असोत, मग ते उदयनराजे असोत, तिथले स्थानिक आमदार जे 5-6 आमदार आहेत, त्यांची एवढी ताकद सगळी मतांमधून कुठेतरी येताना दिसले। तरीही ही जी काही निवडणूक झाली ती मला असं वाटतं काटेकी टक्करच होती, कारण पुढे शशिकांत शिंदे होते। शशिकांत शिंदेना वैयक्तिक जरी कमी मतं पडली असली तरी शरद पवारांचा हा गड आहे, शरद पवारांचा हा सातारा बालेकिल्ला आहे आणि आम्ही इतके वर्ष राष्ट्रवादीला मतदान करत आलोय असा म्हणणारा एक जो शेतकरी वर्ग होता, जो शरद पवारांच्या विचारसरणीचा आहे, जो शरद पवारांसोबत जुना आहे, त्या सगळ्यांनी शरद पवारांना मतदान केले। दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण मुस्लिम समाज हा शरद पवारांच्या बाजूने उभा राहिलाय। मला असं वाटतं की मी जेव्हा साताऱ्यामध्ये निवडणुकीच्या वेळेला गेलो होतो, अनेक जण असं म्हणत होते की उदयनराजेंच्या मागे अनेक मुस्लिम लोक उभे असतात किंवा राजेंचे एक वैयक्तिक सगळ्या गोष्टी त्यांच्याशी कनेक्ट आहेत किंवा मिळालेल्या आहेत, पण त्याचा फारसा परिणाम कुठे दिसला नाही। कारण मी सगळी ह्या मतांचे हे सगळे तुम्ही पाहताय, हे सगळे मी आकडे पाहिले, खास करून सगळ्या ठिकाणी हे दोघेही म्हणजे शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले हे अगदी समसमान आणि अगदी खालीवर एकदम थोड्या फरकाने मागे पुढे असतील। या सगळ्या गोष्टी पाहता मी जेव्हा विचार केला, कारण महाबळेश्वर असो, पाचगणी असो, कराडमधले मुस्लिम बांधव असो किंवा जे साताऱ्यातले मुख्य शहरातले मुस्लिम आहेत, या सगळ्यांची मतं ही शशिकांत शिंदेंनाच पडलेत। तुम्ही कितीही केलं तरी मी तुम्हाला खरं सांगतो, हे कुठे फुटणार नाहीत। कारण ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये मुस्लिमांसाठी ज्या प्रकारे फतवे निघाले होते की महाविकास आघाडीला मतदान करायचंय, राहुल गांधींना मतदान करायचंय, काँग्रेसला मतदान करायचंय, त्याच्यामुळे यांच्यातल्या कुणाचंही मत इथं फुटलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही। सगळी महाविकास आघाडी आणि शशिकांत शिंदेना मतदान पडलंय आणि त्याच्यामुळं
त्याच्यामुळं या भारतीय जनता पार्टीची जी पिछेहाट झाली आहे या निवडणुकीमध्ये, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा मुस्लिमांचा आहे. हे कारण सगळ्या देशातलं मुस्लिमांचं मतदान हे तिकडे इंडिया अलायन्सला पडलंय. कारण नरेंद्र मोदींना जेवढी ताकद मिळायची होती तेवढी मिळाली, फक्त महाराष्ट्रामधून आणि युपी मधून काय ते थोडी पिछेहाट झाली असेल. बाकी सगळ्या ठिकाणी जैसे तेच परिस्थिती आहे. पण मुस्लिमांची संख्या इकडे वाढल्या कारणाने या सगळ्या गोष्टी जाणवतात. त्याच्यामुळं उदयनराजेंना फक्त एक गोष्ट महत्त्वाची ठरली आणि त्यांचा विजय निश्चित झाला. कारण ही काटेकी टक्कर जी इतकी भयंकर होती की ही जर जागा नसती किंवा हा जर सपोर्ट किंवा हा जर पाठिंबा उदयनराजेंना मिळाला नसता तर कदाचित चित्र काहीसं वेगळं असतं. तो म्हणजे शिवेंद्रराजेंच्या शब्दाची किंमत आणि शिवेंद्रराजेंनी केलेल्या आव्हानाला मतदारांनी दिलेला प्रतिसाद. आता तुम्ही म्हणाल की हा नक्की काय बोलतोय, पण हे सत्य आहे. बाकीचे जेवढे आमदार होते ज्यांनी उदयनराजेंना पाठिंबा दिला त्यांचा डाव किंवा त्यांचा प्रभाव कुठे एवढासा आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा तो दिसत नाही एवढा. पण या जावली साताऱ्याचा जो मतदारसंघ आहे, जो शिवेंद्रराजेंचा मतदारसंघ आहे, जे तिथे आमदार आहेत भाजपाचे, कारण ते पहिल्यापासून भाजपाचा गड असल्या कारणाने, आणि शिवेंद्रराजेंच्या शब्दाला संपूर्ण मतदारसंघात असलेली किंमत ही फार भयंकरीने मोठी आहे हे मी वैयक्तिक जाऊन पाहिले. आणि त्याच्यामुळं या मतदारसंघातूनच सगळ्यात जास्त लीड किंवा सगळ्यात जास्त मतं घेऊन उदयनराजे जिंकलेत हे आपल्याला नाकारून चालणार नाही. त्याच्यामुळे मी कॅप्शनला टाकलं ना की उदयनराजेंच्या जिंकण्याच्या मागं भावाचा सिंहाचा वाटा आहे. अशा गोष्टी काहीतरी आपल्याला इथं घडताना दिसत आहेत. नाही तर ही जर गोष्ट झाली नसती तर चित्र काहीसं वेगळं असतं. आणि शिवेंद्रराजे एक असे आमदार आहेत जे परमनंट असू शकतात माझ्या वैयक्तिक तरीकानं. मी मतदारसंघामध्ये फिरतो तेव्हा मला या सगळ्या गोष्टी जाणवतात, त्यांची कामं. त्याच्यामुळे शिवेंद्रराजेंच्या शब्दाला 100% प्रतिसाद दिलाय आणि संपूर्ण गाळून चाळून सगळं मतदान उदयनराजेंच्या पारड्यामध्ये पडलंय. आणि त्याच सगळ्या गोष्टींमुळे यांचा विजय मी म्हणतो 99% निश्चित झालाय. आणि 1% जो या बाकीच्या सगळ्या मतदारसंघातून मिळालाय तो 1% असावा, पण 99% मतदान आणि 99% विजय हा शिवेंद्रराजेंनीच मला असं वाटतं घोषित तिथं केला आणि त्यांनी ते करून दाखवलं. आणि त्याच्यामुळेच उदयनराजेंना एक मोठी ताकद मिळाली आणि विजयाचा गुलाल निश्चित झाला. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल? म्हणजे कारण अनेक आहेत, पण हे महत्त्वाचं मला कारण दिसलं, जाणवलं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही स्थानिक साताऱ्यातले असाल, कशी झाली ती निवडणूक मला आवर्जून कमेंटमध्ये कळवा. भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत. तुर्तास धन्यवाद.